नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 17 नोव्हेंबर 2023 आहे. म्हणजे शिवसेनेचे संस्थापक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निर्वाण होऊन आता 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आज त्यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर जिथे त्यांच्यावर अंतिम संस्कार झाले त्या ठिकाणचं दृश्य आठवतं, तो दिवस आठवतो. ऐन दिवाळी होती मित्रांनो, आणि दिवाळी चालू असताना पण मुंबईच्या जवळजवळ सगळ्या परिसरामध्ये आणि कदाचित सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे आकाशकंदील आणि रोषणाई होती तीसुद्धा दिवाळी संपण्यापूर्वी विझलेली होती. हे मी एवढ्यासाठी सांगतो की ती जी भावना होती, अख्ख्या मुंबईला आपण अनाथ झालो असं वाटलं होतं. अख्ख्या मुंबईकरांना, तो कुठल्याही भाषेचा असो, तो मुंबईकर होता, त्याला आपण अनाथ झालो, आपला बाप गेला असं वाटलं होतं. बाळासाहेब ठाकरे हा कोणा एका व्यक्तीचा, काही मुलांचा बाप नव्हता. त्यांनी जवळजवळ 50 वर्षामध्ये, 45 वर्षामध्ये या मुंबईकराला आपण तुमचे कुटुंब प्रमुख आहोत असं कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून दाखवून दिलं होतं. आज त्यांचे सुपुत्र जेव्हा आपल्याला कुटुंब प्रमुख म्हणून घेतात तेव्हा त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाळासाहेबांना आपण कुटुंब प्रमुख आहोत, आपण परिवाराचे प्रमुख आहोत असं महाराष्ट्राला, देशाला किंवा मुंबईला कधी सांगावं लागलं नव्हतं. हे अतिशय खेदाने मित्रांनो बोलतो आहे, कारण आज 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी त्यांचं जे स्मृतिस्थळ आहे शिवाजी पार्क मैदानामध्ये, तिथे जी झुंबड उडाली होती अभिवादन करायला, त्यामध्ये शिवसेनेच्या 2 गटामध्ये जी हमरातुमरी झाली ती बघितल्यानंतर साहेबांवरच्या श्रद्धेची इतकी विटंबना अन्य कोणी केली नसेल याची खात्री पटली. ती शिवसेना कुठे गेली बाळासाहेबांची याचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे त्या स्मृतिस्थळी जे काय राडे वगैरे केले जातात ते खरोखरच दुर्दैवी आहे मित्रांनो, खरोखरच दुर्दैवी आहे. आणि योगायोग असा आहे की साधारण 2 दिवस आधी नाशिकचे शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांना अटक झाली. त्यांना कुठल्या त्या रेणुका सूतगिरणी वगैरे प्रकरणाच्या फ्रॉड प्रकरणी अटक झाली, छापे पडले त्यांच्या घरावर आणि त्यांना शेवटी अटक झाली आणि 5 दिवसाच्या काय पोलीस कोठडीत वगैरे पाठवण्यात आलं. त्यावरून ज्या हमरातुमरीच्या गोष्टी झाल्या, इशारे, आव्हानं देण्यात आली, पुढे काही झालं नाही. त्याच्या आधी 2-4 दिवस ठाणा मुंब्राच्या, कुठच्या कळवा मुंब्राच्या शाखेमध्ये आव्हानाच्या भाषा झाल्या, पुढे सगळं थंड आहे. हे सगळं बघितल्यानंतर ह्या विषयाचं जे शीर्षक मी दिलं आहे ते शीर्षक कुठून आलं तुम्हाला पटेल, कुठून आलं ते तुमच्या लक्षात येईल की हिरे गेले आत आणि बाहेर राहिले मोती. मोती हे नाव एका लाडक्या प्राण्याला ठेवलं जातं आणि तो लाडका प्राणी नुसता ओरडाआरडा करत राहतो, पुढे काही करत नाही. त्यामुळे शिवसेनेचे हिरे हे बाळासाहेबांबरोबरच गेले किंवा अंतर्धान पावले, मागे कोणी राहिलेले नाहीत. हिरे सगळे गेलेत आणि शिवसेना म्हणून आज जे कोणी आपण निष्ठावान म्हणून नाचतात ते सगळे मोती आहेत असं म्हणायला लागतं. काय झालंय मित्रांनो, काय झालंय? 10 वर्षात, 11 वर्षात ती बाळासाहेबांची शिवसेना कुठे येऊन पोहोचली? ज्या माणसाचं महानिर्वाण झालं हे कळल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला 10-12 तासात येऊन पोहोचले होते.
आणि BKCमधून जी अंत्ययात्रा सुरू झाली ती शिवाजी पार्कात पोहोचली तरीही BKCमधून मानवांचा लोंढा आणि जमावडा शिवाजी पार्कच्या दिशेने सरकत होता. इतका तो ऐतिहासिक प्रसंग होता. आणि मला अजूनही आठवतं तो सगळा अंत्यसंस्काराचा सोहळा उरकून माघारी आपल्या घरी बंगल्यावर परत जायला निघालेला या शतकाचा महानायक ज्याला म्हणतात अमिताभ बच्चन, त्याने माहीम कोळीवाड्याजवळ एक पोस्टर बघितलं आणि त्यावर सोशल मीडियात प्रतिक्रिया दिली होती. बाळासाहेब ठाकरे अमर रहे असं ते फ्लेक्सचं पोस्टर होतं, भव्य दिव्य. ते बघून अमिताभने प्रतिक्रिया दिली होती. हे वाचलं आणि हे वाचायची, एवढ्या लवकर वाचायची अजिबात अपेक्षा नव्हती, इच्छा नव्हती. अमिताभला सुद्धा पिता गमावल्याचं दुःख झालं होतं. त्याने त्याचा डंका कधी पिटला नाही. पण जी अमिताभची भावना होती तीच मुंबईकराची आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची भावना होती. दुर्दैव असं की खुद्द बाळासाहेबांचा सुपुत्र जो त्यांचा वारसा 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 म्हणून सांगतो, बाप पळवला 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 म्हणून रडतो, त्याला अजूनही बाळासाहेब म्हणजे काय हे कळलेलं नाही. याचा हा पुरावा आहे. तो जर खरोखरच तितका भावना त्यामागच्या कळल्या असत्या तर मग 11व्या स्मृतिदिनी त्या स्मृतिस्थळाजवळ जो शिंदे आणि ठाकरे अशा शिवसैनिकांच्या गटामध्ये हाणामारीचा प्रसंग उद्भवला, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, तो प्रसंग आला नसता. तो प्रसंग आला नसता. ती मालमत्ता नाही आहे. बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ तिथे जाऊन आदरांजली वाहणं ही कोणाची खाजगी मालमत्ता असू शकत नाही. बाळासाहेब शिवसेना प्रमुख झाले आणि पुढल्या काळात देशभरच्या लोकांना ज्यांना कधी बाळासाहेब भेटले नाहीत, समोर दिसले नाहीत, फोटोतून किंवा TV वर बघितले, ते सुद्धा त्यांचे भक्त आणि चाहते होऊन गेले. त्या सगळ्यांचा बाळासाहेबांवर हक्क असतो. जसा यापूर्वीच्या सगळ्या महात्म्यांचा, महात्मा फुलेंची पुण्यतिथी कोणी साजरी करावी कोणी न करावी यावरून कधी वाद झालेला आपण ऐकले? अहिल्याबाई होळकर असतील, शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या स्मृतिस्थळावर कोणी जावं कोणी जाऊ नये किंवा कोणी आदरांजलीचे कार्यक्रम करावेत आणि कोणी करू नयेत यावर कधी वाद झालेला आपण ऐकलाय का? नाही ना. मग हा सुथडा आज शिवाजी पार्कच्या त्या स्मृतिस्थळावर होण्याची काय गरज होती का? नाही मित्रांनो, नाही होती गरज. ज्याला कोणालाही बाळासाहेबांविषयी आदर आहे त्यांच्यासाठी ते दार उघडं असतं. ती मोकळी जागा आहे. तिथलं काय रेलिंग वगैरे तुटलं हे बातम्यावरून मनाला यातना होतात मित्रांनो, यातना होतात. आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघणारा आणि त्यातल्या एका गटाचं समर्थन करणं किंवा त्याला प्रोत्साहन देणारा बाळासाहेबांचा सुपुत्र असावा किंवा आपणच एकमेव वारसदार आहोत असं म्हणणारा असावा, यासारखं दुर्दैव नाही, त्यासारखं दुर्दैव नाही. आणि म्हणून मी म्हटलं की बाळासाहेबांनी हिरे गोळा केले होते. ते हिरे तर राहिले नाहीत. आणि अगदी नावाचा जो हिरा होता अद्वै हिरे, तो पण तुरुंगात गेला आहे आणि बाहेर राहिलेत ते फक्त मोती आहेत, जे लाडकं नाव असतं एका प्राण्याचं. ओरडा आरडा धांगड धिंगा हलकल्लोळ या पलीकडे उद्धव ठाकरे यांची उबाठा शिवसेना ही शिवसेनाच राहिलेली नाही आहे. गरजते है बरसते तो बिलकुल नाही. काल परवा ग्रामपंचायत निवडणुकीत आपला 6व्या क्रमांकावर आपण फेकले गेलो याची साधी वेदनासुद्धा त्यानंतर निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या उच्चारात वचनात कुठे आली नाही. आली नाही. 1 नंबरचा मुख्यमंत्री म्हणून मिरवायचं आणि निवडणुकीत लोकमत जेव्हा कौल देतं तेव्हा तुमचा 6वा 7वा 5वा काहीतरी नंबर असतो
तर का असतो याचा विचारसुद्धा करायची कुवत नाही. हे मला एवढ्यासाठी आठवतं की तेच बाळासाहेब आहेत जे 1975 नंतरच्या आणीबाणीत त्या आंदोलनात सहभागी झाले नाही, बाजूला बसले. 77मध्ये जनता लाट घोंगावत आली तेव्हाही त्यापासून अलिप्त राहिले. 77-80 या निवडणुकांमध्ये शिवसेनेला सपाटून मार पडला. 84च्या इंदिरा हत्येनंतरच्या लाटेत भाजपच्या चिन्हावर, कमळाबाई या चिन्हावर महाडिक आणि मनोहर जोशी लढले आणि पराभूत झाले. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत गिरण गावातसुद्धा शिवसेनेचा धुव्वा उडाला. एक छगन भुजबळ सोडलं तर दुसरा कोणी निवडून आला नाही. या सगळ्या वादळातून शिवसेना सावरत सावरत बाळासाहेबांनी बाहेर आणली होती. जे कोणी त्यांचा वारसा सांगू इच्छितात तेव्हा भरभराटीचे बाळासाहेब सांगू नका. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये संघटना चालवून अनेक वादळातून, चक्रवादळातून बाहेर काढणारे बाळासाहेब विसरून शिवसेना चालवता येत नाही. मला आठवतं 80मध्ये ज्यावेळेला सगळ्या त्या जनता लाट आणि अख्खं राजकारण गढूळ झालेलं होतं त्यावेळेला 1980ची ती विधानसभा निवडणूक बाळासाहेबांनी लढवलीसुद्धा नाही. अंतुले हे इंदिरा काँग्रेसचे प्रमुख होते किंवा प्रमुख नेता होते आणि दुसरीकडे काँग्रेसमधून फुटलेल्या गटाचं नेतृत्व शरद पवार करत होते. त्याच्यामध्ये पुलो, जनता वगैरे सगळे होते. अशा वेळेला निवडणुका न लढवण्याचा अतिशय समजूतदार निर्णय घेत काँग्रेसला पाठिंबा देऊनसुद्धा बाळासाहेब मोकळे झाले. बदल्यात फक्त 2 विधान परिषदेच्या जागा घेतल्या होत्या बाळासाहेबांनी. पण पुढच्या 5 वर्षामध्ये शिवसेना अशी की स्वबळावर मुंबई महापालिका जिंकली आणि बघता बघता पुढच्या 2 वर्षात 85 ते 87 शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. तर आपण थांबायचं कुठे याचं भान आणि जाण असलेले बाळासाहेब याचा मागमूस आजच्या उबाठा शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये दिसतो का सांगा मला. आपल्या नावामध्ये सेना आहे म्हणून प्रत्येक वेळेला तलवार उपसूनच उभं राहायचं याची गरज नसते, अजिबात गरज नसते. लढाई लढायची असते, जिंकायची असते. पण जेव्हा खरोखरच जिंकायची असते त्यावेळेला प्रत्येक वेळेला तलवार उपसून चालत नाही. एवढं भान राखलं पाहिजे की तलवार म्यानातून कधी बाहेर काढायची आणि म्यानातून बाहेर काढली तर विजयापेक्षा दुसरं काही कमी असलेलं चालत नाही. याचं भान बाळासाहेबांना होतं. म्हणून हा जनता लाट, इंदिरा लाट हे सगळे गदारोळ चालू होते त्या काळात त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहण्याचा समजूतदारपणा, प्रासंगिकता त्यांना कळत होती, ज्याचा मागमूस उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही आहे. पक्ष फुटलाय, पक्ष दुबळा झालाय. अशा वेळेला आपल्याकडे उरलेल्या आणि थकल्या भागल्या लढवय्यांना, सैनिकांना, सहकाऱ्यांना थोड्या विश्रांतीची गरज असते. परत आवरावर सावरासावर करून नव्या दमाने आपल्या पायावर उभं राहण्याची गरज असते. झालेल्या जखमा भरून काढण्याची गरज असते. अवेळी कोणाच्या तरी अंगावर जाऊन आणखीन जखमा घेणं यात तथ्य नसतं. पण गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण सेना नावाच्या पक्षाचे सेनापती व्हायला संपूर्ण नाकर्ते कसे आहोत हे बाळासाहेबांच्याच त्यांनी वारसा सोपवलेल्या सुपुत्राने आणि नातवाने दाखवून द्यावं यासारखी आजच्या दिवशी खेदाची गोष्ट नाही आहे. खरोखरच आपल्या पित्याविषयी आदर असता आणि आपल्या पित्याची थोरवी सगळ्यांना नाक रगडून मान्य करावी लागते हे दाखवून देण्याची आजचा स्मृतिदिन यासारखी उत्तम संधी नव्हती. जे येतील त्यांना येऊ द्यात. बाळासाहेब सगळ्यांचे आहेत. त्या स्मृतीस्थळावर ज्याला ज्याला माथा टेकायचा आहे त्याच्यासाठी मोकळा रस्ता असला पाहिजे. हजारो लाखो लोक येणार आहेत, त्यांना येऊ देत.
ही व्यक्तिगत मालमत्ता नाही आहे, एवढं सुद्धा औदार्य जर उद्धव ठाकरे दाखवू शकत नसतील तर ते आपल्या पित्याला अधिक छोटा करतायत. जन्म देणारा पिता होता, पण ज्या जन्म दिला नाही अशा लाखो शिवसैनिकांचा तो खराखुरा बाप होता. ज्यांना घडवलं, ज्यांना आयुष्यात उभं केलं, ज्यांना आत्मविश्वास दिला, असे हजारो शिवसैनिक आहेत जे आज 30-40 वर्षानंतर गेले असतील वेगवेगळ्या पक्षात, पण त्यांची सुरुवात, त्यांचा DNA मुळात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा होता. त्या सगळ्यांचा तो बाप असतो. तो खाजगी कोणाची मालमत्ता असू शकत नाही. जसे शिवाजी महाराज कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय प्रत्येकाच्या गावात त्यांचे पुतळे असतात, स्मारकं असतात, आठवणी असतात. त्या जम्मू काश्मीर कुठेतरी शिवाजी महाराजांचा पुतळा LOC जवळ बसवला, त्याची टिंगल शिवसेना उभाटाचा प्रवक्ता करतो. लाज वाटत नाही तुम्हाला? लाज वाटत नाही? जगाच्या पाठीवर जाल तिथे शिवरायांचं स्मारक असलं पाहिजे, त्यात नाटक कुठून आलं? अभिमान वाटला पाहिजे. आपल्या शत्रूने सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला, बाळासाहेबांचं स्मारक उभारलं, त्याचा अभिमान वाटला पाहिजे. पण यांना बाळासाहेबांची सुद्धा आता लाज वाटायला लागली. समृद्धी महामार्गाला नाव बाळासाहेबांचं कोणी दिलं? तुम्ही दिलं. जो प्रोजेक्ट तुम्ही सुरू केला नव्हता, देवेंद्र फडणवीसांनी सुरू केला होता, एकनाथ शिंदेने तो एक्झिक्यूट केला, त्याला नाव देताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आणि तो समृद्धी महामार्ग सुरू होत असताना तुम्हाला सत्ता सोडावी लागली, तर आपल्या पित्याचं, जन्मदात्याचं नाव असलेल्या त्या समृद्धी महामार्गाला शापित मार्ग असा तुमचा प्रवक्ता बोलतो. हे पांग फेडणं म्हणतात. पित्याची पांग फेडणं, पित्याने जे देणं दिलेलं आहे आपल्याला ते फेडणं, हे पुढच्या पिढीचं कर्तव्य असतं. आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचा गोतावळा काय करतो, तर त्या पित्याचं नाव जे दिलेलं आहे समृद्धी महामार्गाला, त्याला शापित मार्ग म्हणून त्याची हेटाळणी करतो. अपघात कुठच्या मार्गावर होत नाहीत, कुठच्या हायवेवर होत नाहीत. मुंबई गोवा हायवे चालू आहे, अनेक अपघात होत असतात, पण म्हणून प्रत्येक मार्गाला शापित मार्ग म्हणायचा? मग असं असेल तर कुठल्याही जगातल्या एखाद्या रस्त्याला शापित मार्गच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक रस्त्यावर अपघात होत असतात, माणसं मरत असतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की समृद्धी महामार्गाला उभाटा शिवसेनेचा ज्येष्ठ नेता शापित मार्ग म्हणतो. ज्या रस्त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे असं आहे, ते बाळासाहेब ठाकरे काढतो आणि संजय राऊत म्हणतो की हा शापित महामार्ग आहे. तिथे जमलेल्या स्मृतीस्थळावर हजारो लाखो शिवसैनिक, कुठल्याही पक्षाचे, कुठल्याही मताचे, कुठल्याही गटाचे, त्यांच्या मनामध्ये जी बाळासाहेबांविषयीची आस्था आहे त्यासाठी ते आले होते. तुमच्या वडिलांना काहीतरी सलामी द्यायला आले नव्हते. त्यांच्या मनातला जो पिता आहे, सर्व नेता आहे, ईश्वर आहे, दैवत आहे, त्याला अभिवादन करायला लोक जमले होते. त्याचा उद्धव ठाकरे नावाच्या व्यक्तीशी किंवा आदित्य ठाकरे नावाच्या नातवाशी काडीचाही संबंध नसतो. स्मृतीस्थळावर येणारे हे बाळासाहेब या देवासमान व्यक्तीला अभिवादन करायला येतात, याचं सुद्धा भान नाही. तो त्या व्यक्तीला, त्याच्या वारशाला मालमत्ता समजून बसलेला आहे. मालमत्ता. पण बाळासाहेब ही मालमत्ता नसते. जगाच्या पाठीवर जे जे कोणी महात्मे झाले, ज्यांनी इतिहासाला वळण देण्याचं महान कर्तव्य बजावलेलं आहे, कर्तृत्व गाजवलेलं आहे, ती माणसं सर्व जगाची असतात, सर्व मानवजातीची असतात. त्याच्यावर कोणी हक्क सांगू शकत नाही. शिवरायांवर कोणाचा हक्क नसतो. त्यांचे वारस आजही आहेत आणि ते वारस आपापल्या ठिकाणी घरगुती मालमत्तेची जी वारसा आहे तो पोसत असतील, वापरत असतील.
पण म्हणून शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या नावावर कोणी हक्क सांगत नाही. त्यांचं कर्तृत्व ही सार्वजनिक मालमत्ता असते, सार्वजनिक हक्काचा विषय असतो. आणि ह्याचं भान ज्या वारसांना नसतं ते भले जन्माने वारस असतील, पण ते त्या महान व्यक्तीचे, महान गोष्टीतले वारस नाहीत होऊ शकत आणि नसतातच. नाहीतर तुषार गांधी, गोपाळ गांधी इकडे तिकडे चाचपडल्यासारखे फिरले नसते. आणि राहुल गांधी आपल्या 3 पिढीतल्या पंतप्रधान असलेल्या पूर्वजांचं नाव मातीत मिळवायला उपयोगी ठरले नसते. कर्तृत्वावर कर्तृत्वाने वारसा मिळत असतो. त्या कर्तृत्वाला न्याय देण्याची कुवत तुमच्यामध्ये असली पाहिजे. ती जर नसेल तर राहुल गांधी असोत, आदित्य ठाकरे असोत, ते नावापुरते त्यांचे वारस असतात. पण ती माणसं नावाने मोठी झालेली नसतात, कर्तृत्वाने मोठी झालेली असतात. त्यांचा कर्तृत्व हा हिरा असतो आणि त्याचा डंका पिटून आपली टिमकी वाजवणारे मोती असतात. हिरे आणि मोती यातला हा फरक असतो. योगायोगाने तुमचे अद्वै हिरे यांच्या पराक्रमाने ते तुरुंगात गेलेले आहेत, पोलीस कस्टडीत आहेत. आणि बाहेर राहिलेले तुमच्या गोतावळ्यातले मोती आपल्या आपल्या गरजांना डरकाळ्या फोडत आहेत. त्या डरकाळ्या किती आहेत आणि नुसतीच कोल्हेकुई किती आहे हे सामान्य माणूस ओळखतो. आणि म्हणूनच लागोपाठच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जी आजच्या घडीला सर्वात विश्वासार्ह लोकप्रियता आहे, त्याच्यात उद्धव ठाकरे यांचा गट उभाठा शिवसेना हा सतत शेवटच्या बाजूला पहिला राहिलेला आहे. भले शिंदे गट पहिला आलेला नसेल, पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना वारसा म्हणून घेतला आणि त्यांचा पक्ष कुठे नेऊन ठेवला याचं स्मरण त्यांना करून द्यावं असं वाटतं. आजच्या बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मोती हटवा. हिरे गेले असतील तर नव्या हिऱ्यांना पैलू पाडा. बाळासाहेबांनी हिऱ्यांना पैलू पाडले होते. योगायोगाने त्यातला पहिला कोहिनूर हा शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्रीसुद्धा झाला. तुम्हाला पैलू म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही, हे दुर्दैवाने सांगावं लागतं. म्हणून तुम्ही गोळा केलेले हिरे हे तुरुंगात जातात आणि मोती तुमच्या बाजूला बागडत राहतात. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.